आपण पाहताय महाधुरळा. कोल्हापूर जिल्ह्यातील सुझुकीची एकमेव डीलरशिप म्हणजे मोहिते सुझुकी. 16 वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवासोबत तुम्हाला इथे मिळेल सेल्स, सर्व्हिसेस आणि स्पेअर्स एकाच छताखाली. 18% GST सह विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या. मोहिते सुझुकी, काळा नाका, कोल्हापूर. मोहिते सुझुकी, उद्यमनगर, कोल्हापूर आणि मोहिते सुझुकी, सानेगुरुजी, कोल्हापूर. आजच आपली गाडी बुक करून दसरा आणि दिवाळीचा आनंद द्विगुणित करा. नमस्कार, मी योगिता प्रवीण कोडोलीकर, प्रभाग क्रमांक 4 अनुसूचित जाती महिला या प्रवर्गातून मी राष्ट्रवादी पक्षाची उमेदवार आहे. माझं शिक्षण MSc कॉम्प्युटर सायन्स झालेलं आहे आणि गेली 10 ते 12 वर्ष प्रयोदी फाउंडेशनच्या माध्यमातून मी आणि माझे पती डॉक्टर प्रवीण कौतुक कोडोलीकर हे फाउंडेशनचं काम करत आहोत. यामध्ये आम्ही सांस्कृतिक, कला, क्रीडा तसेच सामाजिक कार्यामध्ये कार्यरत आहोत आणि या माध्यमातून आम्ही बऱ्याच ठिकाणी कार्य केलेलं आहे. आता राष्ट्रवादीचे तिकीट मला मिळालेले आहे. राष्ट्रवादीची मी उमेदवार आहे. राष्ट्रवादी हा पक्ष कसा आहे तर पुरोगामी विचार असणारा पक्ष आहे. शिव, शाहू, फुले, आंबेडकरांना मारणारा पक्ष आहे. तर ह्या पक्षामध्ये आल्यानंतर मी जेव्हा आता माझ्या प्रचारासाठी बाहेर पडत असते तेव्हा लोक मला खूप चांगला प्रतिसाद देतात. एक नवीन चेहरा, राजकारणातला एक नवीन चेहरा म्हणून माझ्याकडे बघितलं जाते. ते स्वतःहून मला या म्हणतात की तुमचं कार्य खूप चांगलं आहे वहिनी, मी इथं तुम्हाला बघितलं होतं, तुम्ही आमच्या ह्या भागात ही मदत केली होती किंवा माझ्या मिस्टरांना तुम्ही आजारी असताना ह्या दवाखान्यात पाठवलं होतं, असं त्या स्वतःहून लेडीज काही सांगतात मला. माझं शिक्षण MSc कॉम्प्युटर सायन्स झालेलं आहे आणि गेली 10 ते 12 वर्ष प्रयोदी फाउंडेशनच्या माध्यमातून मी आणि माझे पती डॉक्टर प्रवीण कौतुक कोडोलीकर हे फाउंडेशनचं काम करत आहोत. यामध्ये आम्ही सांस्कृतिक, कला, क्रीडा तसेच सामाजिक कार्यामध्ये कार्यरत आहोत आणि या माध्यमातून आम्ही बऱ्याच ठिकाणी कार्य केलेलं आहे. आता आपण सगळ्यांनी बघितलेला आहे हा जो कोरोनाचा कठीण काळ होता, या काळामध्ये प्रयोदी फाउंडेशनच्या माध्यमातून आपण आपल्या भागातील 800 ते 900 कुटुंबियांना 1 महिना पुरेल एवढं रेशन आपण त्यांना दिलेलं आहे. आणि महापुराचा काळ असेल तर तिथं आपल्या भागात सुद्धा काम करून आपण दुसऱ्या भागात सुद्धा त्यांना अन्नधान्य पुरवायचं असेल किंवा फूड पॅकेट्स असतील तर ते सुद्धा आपण पाठवलेले आहेत. तसं विद्यार्थ्यांना म्हणजे ते माध्यमिक असू देत किंवा कॉलेजचे विद्यार्थिनी, युवक युवती असू देत, तर त्यांना जे लागणाऱ्या शैक्षणिक सोयीसुविधा आहेत ते सुद्धा आपण उपलब्ध करून देतो. माझ्या प्रभागामध्ये जास्त करून स्लम एरिया आहे, तर इथे सार्वजनिक शौचालयांचा प्रश्न आहे. तर हा एक मेन जो आपण मानतो तो प्रश्न आहे. तर हा कसा सोडवता येईल, त्याची डागडुजी होणं, रोजच्या रोज स्वच्छता होणं, असं हे सगळं पाहिलं जाईल ह्याच्यामध्ये. आणि नागरिकांचे जे मेन प्रश्न आहेत म्हणजे रेशनिंग कार्ड असेल किंवा त्यांचे काही जे डॉक्युमेंट्स असतील तर त्यांना नागरिकांना वारंवार महानगरपालिकेच्या फेऱ्या माराव्या लागतात. तिथे अधिकारी उपलब्ध असतात किंवा नसतात सुद्धा. तर आपण यासाठी काय करणार आहोत तर नगरसेवक आपल्या दारी ही योजना आपण राबवायचं असं आपला संकल्प चालू आहे. आणि ह्या योजनेच्या माध्यमातून लोकांना आमच्यापर्यंत नाही तर आमचे काही प्रतिनिधी असतील किंवा आम्ही असू तर आम्ही त्यांच्या पर्यंत पोहोचणार आहोत. त्यांच्या समस्या जाणून घेऊन आपण त्यांच्याकडून जे काही त्यांना लागणारे असतील डॉक्युमेंट्स तर त्याची पूर्तता करून देणार आहोत. प्रवीण कोडोलीकर हे पण ह्या भागात लहानाचे मोठे झालेले आहेत, त्यामुळे हा भाग त्यांनी जवळून बघितलेला आहे आणि इथल्या ज्या काही समस्या असतील त्याही त्यांना लहानपणापासून माहिती आहेत. त्यामुळे त्यांनी या समाजकार्याचा वारसा खूप आधीपासून घेतलेला आहे आणि त्यांनी या आपल्या भागामध्ये भरपूर काम केलेलं आहे. मग कुणाचे घरगुती प्रॉब्लेम्स असतील किंवा काही म्हणजे अडचणीच्या वेळेस धावून येणारा डॉक्टर अशी त्यांची ओळख आहे आणि त्यांनीच मला कार्यामध्ये आणलं आणि तिथून आता संधी निर्माण झालेली आहे. म्हणून मी आज इथं एक उमेदवार म्हणून उभी राहिलेलं आहे तुमच्या समोर आणि या संधीचं सोनं नक्कीच करून घ्यायचं आहे आपल्याला. मग ह्या संधीचं सोनं म्हणजे काय तर आपल्या प्रभागाचा विकास करून घ्यायचा आहे आपल्याला आणि त्यासाठी जो काही
निधी असेल तो आपण महानगरपालिकेतून आणायचा आहे इथंपर्यंत. त्यासाठी मग मला महानगरपालिकेचे आणि आमच्या नेत्यांचं सुद्धा सहकार्य लागणार आहे आणि ते नक्कीच करतील अशी मला आशा आहे. तर आम्ही काय करणार आहोत की ह्या ज्या शासकीय योजना आहेत त्या सुद्धा राबवणारच आहोत. तर कुणाला व्यक्तिगत पातळीवरती काही मदत लागणार असेल तर ती सुद्धा आपण करणार आहोत. कसं आहे, शासकीय योजना जरी असल्या तरी त्या सामान्य माणसापर्यंत पोहोचलेल्या नाहीत. त्यांना काही माहीत नाही. म्हणजे विद्यार्थ्यांसाठी असतील किंवा ज्या निराधार महिला आहेत त्यांच्यासाठी सुद्धा भरपूर योजना आहेत. सबसिडीज असतील तर त्याही कुणाला लोकांना माहीत नाहीत. तर त्या आपण येऊन त्यांचा एखादा वार ठरवून त्या लोकांना त्यांची गाठभेट घालून त्यांच्या ज्या काही समस्या असतील त्यांना मदत करायला देणार आहोत. सबसिड्या असतील किंवा काय असेल त्यांना मंजूर करून देण्यासाठी आपण त्यांना हे करायचं आहे. वैयक्तिक म्हटलात तर वैयक्तिक पातळीवर सुद्धा आपण त्यांना मदत करणार आहोत. भागामध्ये जे ओपन स्पेस आहेत तिथं आपण विरंगुळा सेंटर असेल किंवा गार्डन असेल असं डेव्हलप करणार आहोत. तसेच विचारमनामध्ये मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे सार्वजनिक शौचालयांचा प्रश्न आहे. तर ड्रेनेज लाईनची मेन समस्या आहे. कारण इथं हा जो मैला आहे तो डायरेक्ट गटारीमध्ये मिक्स होतो आणि परिणामी काय डास, दुर्गंधी आणि अस्वच्छता पसरते. तर यासाठी ड्रेनेज लाईन होणं महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. तसंच लोकसंख्येच्या मानाने इथं एक हॉलची गरज आहे. म्हणजे घरगुती कुणाचे कार्यक्रम असतील तर त्यांना आपण फ्रीमध्ये अवेलेबल करून द्यायचं आहे. तर त्यासाठी एक मोठा असा एक हॉल बांधण्याचा आमचा मानस आहे. तसेच या भागात प्रॉपर्टी कार्डचा मूळ प्रश्न आहे. प्रॉपर्टी कार्ड लोकांचे झालेले नाही आहेत आणि जर का प्रॉपर्टी कार्ड असतील तर उद्या मुलांच्या शिक्षणासाठी जर तुम्हाला काय म्हणतो आपण शिक्षण कर्ज हवं असेल तर प्रॉपर्टी कार्ड मागितलं जातं. तर हा मेन प्रश्न आहे आणि हे भागातले प्रश्न सगळे आम्ही जाणून घेतलेत आणि त्याच्यावर नक्कीच आम्ही तोडगा काढणार आहोत आणि ह्या प्रश्नांना उत्तरं कशी देता येतील ह्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. होऊ घातलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मला माझ्या पक्षाचे नेते माननीय अजितदादा पवार साहेब, तसेच जिल्ह्याचे नेते हसन मुश्रीफ साहेब आणि शहराचे नेते आदिल फराज साहेब आणि महायुतीचे सर्व नेते यांनी महायुतीतून उमेदवारी दिली आहे मला. आणि या महायुतीच्या मिळालेल्या उमेदवारीच्या संधीचं सोनं मला करायचं आहे.